नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फार मोठ्या गॅपनंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ करण्यास सुरुवात केलेली आहे. आज आपण 11वी मधील ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास आणि मोलार मास हा कन्सेप्ट काय आहे. तर बऱ्याच वेळा असं समजलं जातं की मॉलिक्युलर मास आणि मोलार मास सेम आहे. न्यूमेरिकली त्यांच्या व्हॅल्यू सेम येतात, परंतु ते वेगळे आहेत. कसे वेगळे आहेत ते आपण पाहणार आहोत. बिफोर दॅट, व्हॉट इज ॲटॉमिक मास? ॲटॉमिक मास मीन्स मास ऑफ वन ॲटम. एका ॲटमचं मास म्हणजे ॲटॉमिक मास. इट इज एक्सप्रेस्ड इन द युनिट ऑफ ॲटॉमिक मास युनिट ऑर युनिफाईड मास. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? मास ऑफ वन मॉलिक्युल. जर आपण कन्सिडर केलं ॲटम, फॉर एक्झाम्पल कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, atom of an element, mass of atom of an element, it is known as atomic mass. But when these atoms combine together to form a molecule, then it forms molecular mass. For example, carbon dioxide. And the molecular mass of carbon dioxide is the sum of atomic mass of carbon and atomic mass of each oxygen. That means one oxygen has atomic mass 16 into 2, that is 32. 32 plus 12, 44 atomic mass unit. This is the molecular mass. Molecular mass कसं काढलं जातं? तर atomic massच्या ची बेरीज, sum of the atomic masses of all the elements which are present in a molecule, and it is the molecular mass. That means mass of one molecule. एका मॉलिक्युलचं मास म्हणजेच काय आहे? मॉलिक्युलर मास. नावातच आहे मॉलिक्युलर मास, एका मॉलिक्युलचं मास. ॲटॉमिक मास एका ॲटमचं मास, मास ऑफ वन ॲटम, इट इज नोन ॲज ॲटॉमिक मास. या दोघांचे युनिट काय आहे? ॲटॉमिक मास युनिट. ॲटॉमिक मास युनिट ऑर युनिफाईड मास, इट इज ऑल्सो नोन ॲज युनिफाईड मास. हे कसं काढलेलं आहे? तर हे ॲटमचं जे मास असतं ते ॲटमचं मास व्हेरी लेस आहे. इट इज इन द ऑर्डर ऑफ 10⁻23 -24 ग्रॅम. ग्रॅममध्ये जर मास आपण पाहिलं तर हायड्रोजनचे जे ॲटॉमिक मास आहे ते हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1.66 × 10⁻24 ग्रॅम एवढं मास आहे. म्हणून हे मास मोजणं अवघड आहे. पण प्रत्येक एलिमेंटचं मास जे आहे ते रिलेटिव्ह ॲटॉमिक मास म्हणजे रिलेटिव्ह मास आहे. ॲटॉमिक मास इज द कन्सेप्ट विच इज रिलेटिव्ह मास अँड इट इज कम्पेअर्ड टू द मास ऑफ वन कार्बन ॲटम, दॅट इज C12. कार्बनचा जो आयसोटोप आहे C12 त्याच्या एका ॲटमच्या मास बरोबर कम्पेअर केलेलं रिलेटिव्ह असं ॲटॉमिक मास असतं. आणि त्याचं जे युनिट आहे ते ॲटॉमिक मास युनिट. ते कसं आलं ते आपण पाहूया. मास ऑफ वन कार्बन ॲटम C12 इज कन्सिडर्ड ॲज 12 ॲटॉमिक मास युनिट. हे 12 ॲटॉमिक मास युनिट हे एका कार्बन ॲटमचं मास कन्सिडर केलेलं आहे. आणि ग्रॅममध्ये जर ते पाहिलं तर ते 1.992648 × 10⁻23 ग्रॅम एवढं आहे. 12 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.992648 × 10⁻23 ग्रॅम. तर वन ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 12 atomic mass unit is equal to 1.992648 into 10⁻23 gram. So 1 atomic mass unit is equal to 1/12 mass of one carbon atom in gram. gram मधलं एका कार्बन ॲटमचं मास किती आहे ते आहे. 1 atomic mass unit ची किंमत एवढी येते 1.66056 into 10⁻24 gram. आणि हे एक्सप्रेस 1 atomic mass unit म्हणजे एवढं ग्रॅम आहे. ॲटमचं मास व्हेरी लेस आहे. इट इज हायड्रोजनचं पाहिलं आपण तर 1.66 × 10⁻24 ग्रॅम हे हायड्रोजनच्या एका ॲटमचं मास आहे. दॅट इज व्हेरी लेस. कार्बनच्या एका ॲटमचं मास आहे 1.992648 × 10⁻23 ग्रॅम.
म्हणून काय केलेलं आहे, तर ॲटॉमिक मास युनिट हा कन्सेप्ट यूज केलेला आहे. 1 atomic mass unit is equal to 1.66056 into 10 to minus 24 ग्रॅम. आता एक 1 atomic mass unit ची डेफिनेशन सुद्धा आहे. 1 atomic mass unit means it is 1/12 mass of 1 carbon atom C12. हे काय आहे, तर एका कार्बन ॲटमचं मास आहे. 1/12 mass of 1 carbon atom C12. C12 च्या एका ॲटमच्या मासचा 1/12 भाग म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिट आहे आणि त्याची व्हॅल्यू येते 1.66056 into 10 to minus 24 ग्रॅम. तर ज्या वेळेस आपल्याला ग्रॅम मध्ये मास आहे तर त्याचं ॲटॉमिक मास युनिट मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी ही व्हॅल्यू लागणार. 1 AMU is equal to 1.66056 into 10 to minus 24 ग्रॅम. आता हे एका कार्बन डायऑक्साइडचं मास किती आहे, 44 ॲटॉमिक मास युनिट. ते जर ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या व्हॅल्यूने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 44 into 1.66056 into 10 to minus 24 ग्रॅम. हे एका कार्बन डायऑक्साइडचं मास मिळेल. आता याच्याशी रिलेटेड हे आपल्याला बघायचं मोलार मास नेमकं काय आहे. मॉलिक्युलर मास अँड मोलार मास, पर्टिक्युलर या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो अतिशय महत्त्वाचा असा डिफरन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. आता आपण पाहिलं की मॉलिक्युलर मास मीन्स मास ऑफ वन मॉलिक्यूल आणि मोलार मास म्हणजे काय नेमकं, तर मास ऑफ 6.022 into 10 to 23 पार्टिकल्स, मॉलिक्युल्स, ॲटम्स. पार्टिकल्स म्हणजे काय, ते ॲटम असू शकतील किंवा मॉलिक्यूल असू शकतील. जर कार्बन डायऑक्साइड आपण कन्सिडर केला तर मोलार मास ऑफ कार्बन डायऑक्साइड इज द मास ऑफ 6.022 into 10 to 23 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड. एवढ्या मॉलिक्युलचं हे मास असतं, कार्बन डायऑक्साइडच्या एवढ्या मॉलिक्युलचं मास असतं. म्हणजेच काय, हा नंबर म्हणजे काय आहे, तर 1 मोल आहे. दिस नंबर इज 1 मोल. 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स 6.022 into 10 to 23 molecules, particles, atoms, ions, whatever it is the particle. 1 mole means 6.022 into 10 to 23, that is Avogadro number. एवढ्या पार्टिकलचं मास म्हणजे मोलार मास. म्हणजे याचा अर्थ काय, तर कार्बन डायऑक्साइडचं मोलार मास म्हणजे काय नेमकं, तर मोलार मास ऑफ कार्बन डायऑक्साइड दॅट मीन्स मास ऑफ 6.022 into 10 to 23 molecules of CO2. कार्बन डायऑक्साइडच्या एवढ्या मॉलिक्युलचं मास म्हणजे मोलार मास. आणि मॉलिक्युलर मास मीन्स mass of one molecule, mass of one molecule of carbon dioxide. आता यामध्ये आणखी आपल्याला एक महत्त्वाची बाब समजून घ्यायची की मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस्ड इन ॲटॉमिक मास युनिट. मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस्ड इन ॲटॉमिक मास युनिट, बट द मोलार मास इज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स पर मोल. म्हणजे एका मोलचं ग्रॅम मध्ये असणारं मास. आणि जर कार्बन डायऑक्साइडचं आपण मोलार मास पाहिलं तर ते 44 ग्रॅम पर मोल येतं आणि मॉलिक्युलर मास आहे ते 44 ॲटॉमिक मास युनिट. दीज टू व्हॅल्यूज आर न्यूमेरिकली सेम. न्यूमेरिकली जरी सेम असल्या तरी सुद्धा ते वेगळ्या आहेत. ते कसं, तर मास ऑफ वन मॉलिक्यूल दॅट इज 44 ॲटॉमिक मास युनिट, त्याला मॉलिक्युलर मास म्हणतात. आणि मास ऑफ this number of molecules 6.022 into 10 to 23 molecules of carbon dioxide हे एवढे येते. ते कसं येतं, ते न्यूमेरिकली का सेम आहे त्याचं रिझन जर आपल्याला पाहायचं असेल तर बघा, आता आपण असं म्हटलं की मास ऑफ दिस पर्टिक्युलर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इट इज नोन ॲज मोलार मास. त्याची किंमत एवढीच काय येते, तर आपल्याला माहिती आहे मोलार मास मीन्स मोलार मास is equal to mass of this number of particles 6.022 into 10 to 23 particles. एवढे कार्बन डायऑक्साइड आहे, त्या सर्वांचं मास एकाचं किती असतं, मास ऑफ वन मॉलिक्यूल 44 ॲटॉमिक मास युनिट इनटू 44 ॲटॉमिक मास युनिट. पण हे आपल्याला जे नंबर मिळणार तो ग्रॅम मध्ये मिळेल. म्हणजे ह्याला आपण त्या ॲव्होगाड्रो नंबरला जर 44 ने मल्टिप्लाय केलं AMU न तर आपल्याला मोलार मास कसे मिळेल, तर ते मोलार मास ॲटॉमिक मास युनिट मध्ये मिळेल. पण आपल्याला कसं पाहिजे, ग्रॅम पर मोल, म्हणून आपण त्याला कन्वर्ट करणार ग्रॅम मध्ये.
1 AMU म्हणजे किती आहे एवढं ग्रॅम आहे. आपले किती AMU आहेत 44. 44 into 1.66 1.66056 into 10 raised to minus 24 ग्रॅम. हे मल्टिप्लिकेशन जर केलं तर हे दोघांची व्हॅल्यू, ह्या दोघांची व्हॅल्यू जी आहे ती 1 येते, 1 येते. आणि म्हणून ह्याचं मोलार मास 44 ग्रॅम पर मोल असे येतो. याचा अर्थ असा आहे these two values are numerically same but these are different. म्हणजे 44 atomic mass म्हणजे 1 मॉलिक्यूल, 44 AMU म्हणजे काय आहे एक मॉलिक्यूल आहे, आणि 44 ग्रॅम पर मोल म्हणजे काय आहे तर एवढे मॉलिक्यूल्स आहेत. हे आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला लक्षात येत नाही की 44 atomic mass unit is equal to 44 ग्रॅम पर मोल असं नसतं, तर न्यूमेरिकली त्या व्हॅल्यू सेम आहे असं त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीने आपल्याला मॉलिक्युलर मास आणि मोलार मास ही अतिशय महत्त्वाची अशी संकल्पना, त्या दोघांमधला डिफरन्स इथं समजून घ्यायचा होता. आणि मला वाटतं की तुम्हाला 100% चांगल्या पद्धतीने हा समजला असेल. थँक्यू.